नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहराचा विकास होत असताना त्याची चौफेर वाढ होत आहे, पण ती नियोजनबद्ध झाली पाहिजे. त्याकरता आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, स्ट्रक्चरल डिझायनर्स यांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि शहराचं सुशोभीकरण चांगल्या प्रकारे कसं होईल हा ध्यास त्यांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्हीके ग्रुपच्या नियोजित कार्यक्रमामध्ये त्यांचं मत व्यक्त केलं. Is an island, and if we've built this city to get felicitate and talk about these contributions in our next bit, which is what We Collective has brought to us, the Karnara Sahut, but to honor them and to of course give a little citation, I'd like to call on stage a lady in the group. The lady I think that has more than 24 hours a day. Eminent personalities citation. We would be Leader of Change, Shri Satish Magar, represented by Leader of Change, Shri Pramod Rawat ji, के लिए जोरदार तालियां अपनी मुकुट सतोराम जी के लिए दीजिए प्लीज. Shri Ravi Pandit ji, a huge round of applause. आणि आपण जर बघितलं तर आज स्टेजवर एवढ्या प्रकारच्या विश्वाची तुम्ही सगळे लोक बसवले की मला असं वाटतं की पुणेच आणून तुम्ही बसवलेलं आहे. ते पुण्याचे सगळे हे प्रतिनिधी आहेत. जसं आपण म्हणतो की पुण्यासारखी ज्वेलरी कुठं मिळत नाही. गाडगीळ आहेत, पुणे हे शैक्षणिक हब आहे, आबा आहेत आमचे मुकुंदजी. आम्ही त्यांच्यापासून एवढं शिकलो ज्येष्ठ की पत्रकारिता काय असावी हे अजून पण ह्या जगात कमर्शियल जगामध्ये त्यांनी दाखवून दिले असे मुकुंदजी आहेत. प्रतीकला तुम्ही नव्याने आता पुरस्कार दिलाय, पण दादांच्या बरोबर आम्ही बरेच वर्ष काम पण केलेलं आहे. देशपांडे सर आहेत. तर हे सगळेजण मला असं वाटतं की कलेक्टिव्ह पुणेच इथे बसलेलं आहे. आणि पुण्याच्या दृष्टीने जर मी एक डिझाईन म्हणून पण आणि एक मिनिस्टर म्हणून पण सांगेल की खरंच पुण्याचं प्लॅनिंग करण्याची खूप गरज आहे विश्वाजी. आणि तुम्ही दरवेळेस खूप सारे प्लॅनिंग घेऊन पण सगळेजण येता आणि त्याच्यामध्ये आपण किती इम्प्लिमेंट करतो हे आपल्याला माहिती आहे की आपण इम्प्लिमेंट का करत नाही हेही आपल्याला माहिती आहे. पण मला अशी इच्छा आहे, ज्या दिवशीपासून मी हा खात्याचा कारभार घेतला त्या दिवशीपासून मला असं वाटतं की ठीक आहे आपण 100% तर ह्याच्यात काही चेंजेस करू शकत नाही, पण ॲटलिस्ट माझ्या कारकिर्दीत आपण 20 ते 25% तरी ह्याच्यात जर चेंजेस करू शकलो तर आपल्याला ते करायला यायला पाहिजे. आणि म्हणूनच कदाचित हे 5 वर्ष आणि त्याच्या बरोबरीने जे पुण्याचा सर्वात गंभीर प्रश्न तर ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री पण माझ्याकडे आहे, जो वाहतुकीचा प्रश्न. त्यामुळे एकात एक हातात सांगड घालून आपल्याला ह्या गोष्टी करता येतील असं मला वाटतंय. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. भारतीय मजदूर संघाचे युवा कामगार संमेलन नुकतंच पुण्यामध्ये पार पडलं. यामध्ये युवक, देशाची जबाबदारी आणि कामगारांचे हक्क या बाबतीमध्ये चर्चा करण्यात. बाळासाहेब भुजबळ, भारतीय मजदूर संघ प्रदेश संघटन मंत्री, या युवा संमेलनाच्या निमित्तानं भारतीय मजदूर संघाच्या केंद्र कार्यकारिणीने झालेल्या निर्णयानुसार ESIच्या जे काही आत्ताचे ESIचं लिमिट आहे, या ESIच्या लिमिटमध्ये वाढ करून सध्या असलेले ESIचं लिमिट हे किमान 42,000 रुपयापर्यंत करावं अशा प्रकारचा एक ठराव हा भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यसमितीने नुकताच गुवाहाटी या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे
जे काही कामगारांना EPFची पेन्शन मिळते आहे ती पेन्शन खूप तोकडी आहे, कमी आहे आणि म्हणून ज्यांना EPS 95 लागू आहे अशा सर्व कामगारांना कमीत कमी महिन्याला 5,000 रुपये पेन्शन व ती महागाई भत्त्याशी लिंक करावी अशा प्रकारची दुसरी मागणी या गुवाहाटीच्या बैठकीमध्ये ही घेतली गेलेली आहे। या दोन्ही मागण्यांच्या संदर्भामध्ये जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर 18 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातल्या सर्व PF आणि EPF कार्यालयाच्या समोर भारतीय मजदूर संघाच्या वतीनं तीव्र निदर्शनं उपोषणं हे करण्याचा निर्धार हा भारतीय मजदूर संघाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस पुणे मुक्कामी आले। सहकार खाती, बँक त्याचप्रमाणे अनेक संस्थांबरोबर त्यांनी बैठकांचं आयोजन केलं होतं। जाणून घेऊयात अमित शहा यांचा पुणेरी दौरा। अपना अमृत महोत्सव मनाने वाले इस सहकारी बैंक के स्मारिका का विमोचन मुख्य अतिथि माननीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री अमित भाई जी शाह भारत सरकार इनके पवित्र कर कमलों द्वारा हो रहा है। मैं विनती करता हूं कि स्मारिका का प्रकाशन सभी मान्यवरों के हाथों से हो। स्मरणिकेचे प्रकाशन माननीय अमित भाई शाह यांच्या हस्ते होते हैं। अभी मैं शाह साहब से विनती करता हूं, मुख्य अतिथि मान मित्रों, मोदी जी ने राष्ट्र के सामने 2 संकल्प रखे हैं। 2047 तक इस देश को पूर्णतः विकसित राष्ट्र बनाना और 2027 तक इस देश की इकोनॉमी को $5 ट्रिलियन की इकोनॉमी बनाना। और ये दोनों संकल्प अगर सहकारिता क्षेत्र का विकास नहीं करते हैं तो अधूरे रह जाएंगे। हो सकता है कि $5 ट्रिलियन की इकोनॉमी बन जाए मगर हर एक व्यक्ति के लिए काम, वो संकल्प पूरा न हो सकता है 47 में हम पूर्ण विकसित राष्ट्र बन जाए मगर हर परिवार में समृद्धि का संकल्प पूरा न हो तो ये दोनों संकल्प अधूरे रहते हैं। और हर एक व्यक्ति को अपनी क्षमता के अनुसार काम देना और हर एक व्यक्ति को देश के विकास के साथ जोड़ना, हर परिवार को समृद्ध कराना, ये केवल और केवल कोऑपरेटिव मूवमेंट के माध्यम से हो रहा है। इसलिए मोदी जी ने सहकारिता मंत्रालय की स्थापना की है और सहकारिता मंत्रालय का मंत्र रखा है सहकार से समृद्धि। मोदी जी ने इस 10 साल के अंदर देश के 70 करोड़ गरीबों के जीवन में कई काम जो पीढ़ियों से नहीं होते थे वो एक ही 10 साल में कर दिए। घर में बिजली,